मित्रहो, हे आहे अकोला शहर. सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय महत्त्व असणारं विदर्भातलं महत्त्वाचं शहर. अकोला रेल्वे स्टेशनवर आपण आल्यावर त्याची प्रचिती येईल. अतिशय वेगानं या शहराची ज्या पद्धतीने विकास होत आहे त्यावरून तुम्हाला कल्पना आलेलीच असेल. अत्यंत सुंदर सुबक शहराच्या दिशेनं अकोला शहराची वाटचाल सुरू आहे. स्टेशनच्या बाहेर आल्यावर ज्या पद्धतीने एका रेल्वेचा डबा ठेवलेला आहे, अनेक आंदोलक त्या ठिकाणी येतात आणि आपल्या यात्रेच्या स्मृती वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी ठेवून जातात. अकोल्याला जसे अनेक संदर्भ आहेत, ऐतिहासिक आहेत, पौराणिक आहेत, तसं राजकीय घडामोडींचं एक महत्त्वाचं शहरसुद्धा अकोला आहे. अकोला कनेक्ट जर सगळ्या दृष्टीने करायचं असेल तर सर्वांनी या ठिकाणी आपलं योगदान निश्चित काहीतरी प्रमाणात दिलं पाहिजे. या अकोल्यानं अनेकांना रोजगार दिला आहे, अनेकांना शेतीविषयक तंत्रज्ञान दिलं आहे. त्याच पद्धतीचं स्वतंत्र विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रूपानं या अकोला शहरात वसलेलं आहे. हे विद्यापीठ अकोल्यात व्हावं यासाठी जवळपास 100च्या वर लोकांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे. मोठा संघर्ष जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात झाला आणि त्या संघर्षानंतर त्यात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यानंतर अकोल्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची उभारणी झाली. या जवळपास 12 ते 12,500 एकराच्या वर वसलेल्या आणि शेती असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या कृषी विद्यापीठानं आतापर्यंत अकोला आणि परिसरातल्या शेती आणि मातीच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अनेक नवनव्या जाती शोधून काढलेल्या आहेत आणि शेतकऱ्याला आधुनिक शेती कशी करावी याचं नवं तंत्रज्ञानसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच पद्धतीने अकोल्यात आणखी एक राज्यस्तरीय संस्था आहे, ती म्हणजे महाबीज. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ याचं स्वतंत्र राज्यस्तरीय कार्यालय अकोल्यात आहे. महाबीज गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पिकांच्या दृष्टीने वेगवेगळ्या शेतीच्या पोत लक्षात घेऊन बियाण्यांची निर्मिती करते आणि महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणावर बीज वितरित करणारं महाबीज हे एकमेव सेंटर अकोल्यातलं आहे. अकोल्यातल्या या महाबीजच्या मुख्यालयामुळे अनेकांना त्याचा निश्चितच लाभ झाला आहे. त्याही दृष्टीने अकोला शहर हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे. मोठा स्टाफ आणि सुंदर परिसर, वेगवेगळ्या क्षेत्रातलं चालणारं संशोधन आणि बियाण्यांच्या संदर्भात केलेलं काम हे अतिशय महत्त्वाचं आहे. अकोला शहराची आणखी एक स्वतंत्र ओळख म्हणजे शहर ज्याने ओळखलं जातं ते सुंदराबाई खंडेलवाल टावर. या टावरमुळे अकोला शहराच्या शोभेमध्ये अत्यंत चार चांद लागलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे या टावरवरून सुद्धा अगदी अकोल्याची स्थापना झाल्यापासून इंग्रज काळापासून हे सुंदराबाई टावर अकोल्याच्या वैभवात भर घालते आहे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने, राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्ताने हे टावर जेव्हा सजतं तेव्हा अकोल्याला अतिशय उत्तम झळाळी या पद्धतीची येते. अकोल्याला कनेक्ट होण्यासाठी विमानतळसुद्धा आहे. गेली अनेक वर्ष हे शिवनी विमानतळ तयार आहे, परंतु दुर्दैवानं म्हणावं असं वाटते की अजून इथे विमान प्रवास सुरू झालेला नाही. तो जेव्हा सुरू होईल तेव्हा मला वाटते की अकोल्याच्या विकासाला एक नवा आयाम मिळेल आणि त्यासाठी प्रत्येक अकोलेकरानं प्रयत्न करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अकोल्याचे वेगवेगळे जे राजकीय प्रतिनिधी आहेत ते सुद्धा आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत, पण तो प्रयत्न सध्या तोकडा पडतो आहे असं मला वाटते. अकोल्याच्या धार्मिक महत्त्वात सुद्धा अतिशय महत्त्वाचं एक दैवत आहे. राजराजेश्वराचं मंदिर या ठिकाणी आहे. शेकडो वर्ष पूर्वीचं हे दैवत प्रत्येक अकोलेकर नागरिकाचं दैवत आहे आणि राजराजेश्वराच्या यात्रा असेल, राजराजेश्वराचं वैभव असेल, धार्मिकदृष्ट्या याला अतिशय महत्त्व आहे. आणि अनेक ठिकाणाहून, केवळ अकोल्यावरूनच नव्हे तर अकोल्याच्या आजूबाजूचं विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहूनसुद्धा लोक राजेश्वराच्या, अकोल्याच्या दैवताच्या दर्शनासाठी येत असतात. हे एक महत्त्वाचं धार्मिकदृष्ट्या ठिकाण समजलं जातं. यासोबतच अकोल्यात 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिरसुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. 12 ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात अकोलेकर जातात असं नाही, परिसरातले, जिल्ह्यातले, ग्रामीण भागातले लोकसुद्धा
अकोल्याच्या या 12 ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात ये जा त्यांची असते. धार्मिकदृष्ट्या याही मंदिराचं अतिशय चांगलं महत्त्व या ठिकाणी सांगितलं जाते. धार्मिकदृष्ट्या त्याचं महत्त्व आजही अबाधित आहे. अशा पद्धतीचं अकोला आपल्या सर्वांच्यासाठी धार्मिक शहर आहे, औद्योगिक शहर आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणारं शहर आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने नवनवे विचार, नवनवे संचार क्षेत्रातली, विकासाच्या क्षेत्रातली क्रांती, नवनवे बदल स्वीकारणारं शहर आहे. याही दृष्टीने अकोला शहराचं महत्त्व मित्रहो अबाधित आहे. आपल्याला त्याला अधिक पुढे न्यायचं आहे. अकोल्यात आणखी एक महत्त्वाचं मंदिर जे आहे, जे राजस्थानी समाजाने बांधलेलं आहे, सालासर मंदिर, जे अकोल्यावरून पुढे खामगावला जाताना रस्त्यात डावीकडे लागते. जोधपुरी, धोलपुरी दगडात बांधलेलं मंदिर, सुंदर परिसर आणि बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून सालासर मंदिर ओळखलं जातं. या सालासर मंदिरात भक्तांची जिल्हाभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अतिशय मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते. चित्रात तुम्हाला दिसत असेल की ज्या पद्धतीने मंदिराची भव्यता दिसते, त्यावरून हे मंदिर किती सुंदर असावं याची साक्ष पटते. धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं हे मंदिर आहे आणि आजकाल धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेसुद्धा अनेक लोक, अनेक परिवार, समाज, जात याचा विसर पडून याच्या पलीकडे जाऊन अनेक लोक दररोज सालासर मंदिराला भेट देतात आणि वेगवेगळ्या दृष्टीने, शांततेच्या दृष्टीने, रम्यतेच्या दृष्टीने आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेसुद्धा सालासर मंदिर आपल्याला मनाला एक शांती देणारं, वेगळ्या पद्धतीचं लाभ देणारं हे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. त्यासोबतच अकोल्यात खूप जुनं एक शक्तिधाम, जुनं सतीधाम मंदिर आहे. सतीधाम या मंदिराचं आता जरी शक्तिधाम हे नाव झालेलं असलं तरी मला वाटते एकदा सती प्रकरणावरून समाजमन पेटून उठलं होतं आणि धार्मिकदृष्ट्या अनेकांनी मोर्चे काढले होते. तेव्हापासून या सतीधाम मंदिराचं अकोल्याच्या शक्तिधाम मंदिर असं नामकरण झालेलं आहे. परंतु प्रामुख्यानं मारवाडी समाज, हिंदी समाज मोठ्या प्रमाणावर या मंदिरात येतो आणि याही वर्गाचं एक सतीधामानंतर दुसरेही अनेक धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने योग्य असणारी अशी ठिकाणं निश्चितच अकोला या शहरात आहेत. अकोल्यात येणाऱ्या पर्यटकांना, अकोल्यात येणाऱ्या पाहुण्यांना निश्चित अकोला हे आकर्षण वाटेल या पद्धतीची रचना मोठ्या प्रमाणावर या शहरात आहे. अकोल्याच्या वैभवात आणखी एक भर टाकणारा राजा अकोलाचं गड किंवा असदगड या पद्धतीनं नाव ज्याचं आहे, जे ओळखलं जातं, तो असदगड राजराजेश्वर मंदिराच्या समोर म्हणजे जुन्या शहरात अस्तित्वात आहे. आज जरी या किल्ल्याची पडझड झालेली असली, नगरपालिका किंवा शासनाचं त्याच्याकडे लक्ष नसलं तरी अकोल्याच्या वैभवात भर घालणारा हा असदगड असा किल्ला आहे. अकोल्याच्या या किल्ल्यावर इतिहास दडलेला आहे. अनेक ऐतिहासिक आठवणी या किल्ल्यात आहेत. आजही अकोला शहरातील जुनी जी माणसं आहेत, ज्येष्ठ नागरिक जे आहे, जे इतिहासप्रेमी आहेत, ते असदगडाच्या वेगवेगळ्या कथा सांगतात. इंग्रजकालीन हा गड आहे आणि त्या काळात याचं महत्त्व किती अबाधित होतं हेही लोक मोठ्या आवडीनं सांगतात. अकोला शहरापासूनच आणखी काही अंतरावर बाळापूरचा किल्ला म्हणून प्रसिद्ध किल्ला आजही बऱ्यापैकी स्थितीत आहे. सध्याही बाळापूरचं तहसील कार्यालय, SDO कार्यालय हे याच किल्ल्यावर आणि त्या परिसरात आहे. या किल्ल्याची बाहेरची रचना जुनी फार जवळपास 500-550 वर्षाच्या पूर्वीची असली तरी बाहेरून हा किल्ला अतिशय सुंदर दिसतो. याच परिसरात आणखी कापशी तलाव, काटेपूर्णा तलाव याचं फार नयनरम्य दृश्य, नैसर्गिक सौंदर्य ज्या परिसराला लाभलेलं आहे, असे 2 तलाव आहेत. त्या तलावावर सुद्धा विकेंडला मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होते आणि अकोल्याच्या लौकिकात भर टाकणारे हे स्थळ आहेतच. बाहेरून येणारी जी काही माणसं आहेत, पर्यटक आहेत, यांनासुद्धा अतिशय आकर्षून टाकणारे हे कापशी आणि काटेपूर्णाचे तलाव आहेत. सामान्य माणसाला आठवड्याचा विरंगुळा घालवण्यासाठी या ठिकाणी नेहरू पार्क हा शहरातच आहे. नेहरू पार्कवर वेगवेगळे लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळी खेळणी आहेत आणि एकदा गेल्यानंतर काही तास माणसाचं मनोरंजन होईल या पद्धतीचं काम त्या ठिकाणी या नेहरू पार्कचे संचालक BS देशमुख यांनी उभारून ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी 600 खेळ आहेत. वरून संपूर्ण अकोल्याचं दर्शन होईल या पद्धतीचे टावर आहेत.
वेगवेगळ्या पद्धतीचे खेळणे आहेत, म्हणजे बालकं असतील, सामान्य माणूस असतील, यांना उत्तम मनोरंजन होईल. अकोल्यात सरकारी बगीचा, ज्याचं नाव आता बाळासाहेब ठाकरे उद्यान असं झालेलं आहे, हा सरकारी बगीचासुद्धा सामान्य माणसासाठी काही क्षण आनंदात, शांततेत आणि मनःशांती मिळेल अशा पद्धतीने हे स्थळ आहे. याचा आता विकास शासनाच्या पैशांनी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला जो काही निधी या निमित्ताने मिळाला आहे, त्या निधीतून याचे बऱ्याचपैकी प्रमाणात डागडुजी झालेला आहे. हिरवळ सगळीकडे आहे, त्यामुळे पहाटेची गर्दी आणि विकेंड घालवण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात. शेवटी शहरवासियांना ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या गोष्टी इथे मिळतात, त्याही दृष्टीने अकोल्याकडे बघितलं पाहिजे. याचसमोर लव अकोला म्हणून एक सुंदर पॉईंट आमदार गोपीकिशन बाजोरिया हे आमदार असताना त्यांनी या काळात केलेलं आहे. शहराच्या सौंदर्यात, शहराच्या लौकिकात महत्त्वाची भर घालणारे हे स्थळ या ठिकाणी डेव्हलप होत आहेत. त्याही निमित्ताने अकोल्यात भरपूर असं काही आहे की ज्या निमित्ताने अकोल्यात तुम्ही आलात तर हे ठिकाणं बघितल्याशिवाय जाऊ नका आणि अकोल्याच्या या सगळ्या नैसर्गिक सौंदर्याचा निश्चितच लाभ घ्या. अनेक सौंदर्यस्थळं, बगीचे, या पद्धतीचे काही खेळणे आणि काही काळ तुम्ही अत्यंत मनःशांती ज्या ठिकाणी मिळेल अशी स्थळंसुद्धा अकोल्यात आहेत. त्यामुळे अकोला तुमच्या मनाला कनेक्ट निश्चित होईल. अकोला विकासाच्या दृष्टीने सध्या विकसनशील असला, विकसित पूर्ण नसला तरी अकोला शहराला नैसर्गिक स्पॉट, नैसर्गिक स्थळं एवढे आहेत की त्याचं चांगल्या पद्धतीने जर विकास आपण करू शकलो, जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, सरकारी स्टाफ असेल, वेगवेगळे कार्यक्रम भरवतात. अगदी रानभाज्या महोत्सव असेल, त्या रानभाज्या महोत्सवातसुद्धा अकोलेकरांची गर्दी होते. नवे जिल्हाधिकारी विकास कुंभार असतील, संदीप घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक असतील आणि सरकारी जेवढा स्टाफ असेल, हा स्टाफसुद्धा अकोल्याच्या नावलौकिकात कसा भर टाकता येईल या पद्धतीचं काम करताना आपल्याला निश्चित दिसते आहे. अकोल्याला आणखी पुढे येणाऱ्या माणसांची, अकोल्याला नवी दिशा देणाऱ्या राजकीय लोकांची, सामाजिक संघटनांची निश्चित गरज आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अकोलेकर काही कमी नाहीत. कला, साहित्य, क्रीडा, संगीत, सांस्कृतिक कार्य या सगळ्या दृष्टीने अकोलेकर काही कमी नाही. आणि आता गेल्या काही दिवसापासून इथं उड्डाणपुलांची निर्मिती झाल्यामुळे अकोल्याला एक नवं शहराचं रूप आलेलं आहे. नवा लुक या निमित्ताने, उड्डाणपुलाच्या निमित्ताने आलेला आहे. काही वर्ष अकोल्याबाहेर राहिलेला माणूस जर चुकून या काळात अकोल्यात आला तर निश्चित त्याला आपण भुलतोय की काय अशा पद्धतीचा भास निश्चित होईल. या पद्धतीने उड्डाणपुलांची निर्मिती झाली. काही प्रमाणात रहदारीचं नियंत्रण, रस्त्यावरची गर्दी या निमित्ताने कमी झालेली आहे. राजकीय असो, सामाजिक असो, अकोलेकर वेगवेगळ्या आघाड्यांवर निश्चितच पुढे राहिलेला आहे. परंतु या शहराला एका बूस्टरची गरज आहे. राजकीय नेत्यांमध्ये ते आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणात ते दिसत नाही. त्यासाठी सामान्य अकोलेकरांनी आणि ज्यांना काही कळते त्याही अकोलेकरांनी पुढं आलं पाहिजे. अकोला हे जसं पांढऱ्या सोन्याचं महत्त्वाचं आगर समजलं जातं, या पांढऱ्या सोन्यासोबतच सोन्यासारखी माणसंसुद्धा या शहरात राहतात. त्या माणसांनी स्वतःचं स्वत्व ओळखून कनेक्ट अकोला कसा होईल, वेगवेगळ्या दृष्टीने कसा होईल, इथले साहित्यिक असतील, कलाकार असतील, नाटककार असतील, अभिनेते असतील, उद्योगपती असतील, बिल्डर असतील, अगदी छोटा उद्योजक असेल, रस्त्यावर बसणारा कलावंत असेल, या सगळ्यांनी अकोल्याला विकासाच्या दृष्टीने मुख्य प्रवाहात कनेक्ट करण्यासाठी आणि आपलं पांढरं सोनं आणि आपल्या मनात असणारा सोन्यासारखा माणूस हे जर समोर दाखवायचं असेल तर कनेक्ट अकोला या मोहिमेला आपल्याला बळ द्यावं लागेल. मित्रो, कनेक्ट अकोला या यूट्यूब चॅनललासुद्धा मोठ्या प्रमाणावर बळ द्या. आपला येणाऱ्या 6 महिन्यात या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर कसे होतील असा प्रयत्न आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, हे व्हिडिओ शेअर करा, तुम्हीसुद्धा जुळा आणि वेगवेगळे विषय निश्चितच मला सांगा की कोणत्या पद्धतीने आपल्याला अकोला कनेक्ट करता येईल, अकोल्याच्या विकासात हातभार लावता येईल. अकोल्यात खूप चांगली माणसं आहेत, परंतु त्या माणसांना एकत्रितपणे माळेत वळवून आपल्याला 108 महिन्यांची सुंदर अकोल्याच्या विकासाची माळ तयार करायची आहे. आणि हे करण्यासाठी अकोला कनेक्ट हे चॅनल आहे. अकोला कनेक्ट हे तुमचं चॅनल आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर अकोल्याशी जुळत राहा, अकोला कनेक्ट या चॅनलशी जुळत राहा. धन्यवाद.